नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण बनवणार आहोत राजस्थानची प्रसिद्ध आणि खमंग दाल बाटी। अगदी घरच्या साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने बनणारी ही रेसिपी खायला खूपच स्वादिष्ट लागते। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ टाकून त्यामध्ये हळद, तेल टाकून गॅसवर ठेवून द्यायचं। डाळ शिजेपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला एका कोपरमध्ये गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन, 1 वाटी रवा घालून त्यामध्ये कच्चा ओवा, थोडेसे तीळ, हळद, चवीनुसार मीठ, 1 चम्मच तेल टाकून छान मिक्स करून घेऊया। नंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घट्टसर गोळा करून बाटीसाठी पीठ तयार करून घेऊया। नंतर त्याचे छोटे गोळे करून थोडंसं तेल लावून पोळीसारखं लेअर पाडून घ्यायचे। अशा प्रकारे जर तुम्ही बाटी तयार करसाल लेअर खूप छान येतील। अशा प्रकारे पूर्ण गोळे तयार करून घेऊया। नंतर गॅसवर इडलीचं पात्र ठेवून, मी इडलीच्या पात्रात ठेवलेले आहे। तुम्हाला जर पाण्यात वाफवून सुद्धा जमतात। मला जसं सोपं वाटलं तसं मी केलं बाटी। त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। नंतर तोपर्यंत आपलीकडे डाळ शिजलेली आहे। नंतर गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची, लसूण, अद्रक पेस्ट टाकून त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून परतून घे। त्यामध्ये शिजलेली डाळ टाकून वाफ काढून घे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं कोथिंबीर टाकून एक वाफ काढून घ्यायची। नंतर इकडे बाटीचे छोटे छोटे तुकडे करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। कधी कधी आपल्याला पोळी भाजी बनवण्याचा कंटाळा आला तर ही रेसिपी बनवून आपण ट्राय करू शकता। नंतर एका कढईमध्ये तेल टाकून थोडंसं गरम मंद आचेवर त्या बाटीत तळून घेऊया। तयार आहे आपल्या राजस्थानी संडे स्पेशल राजस्थानी दाल बाटी। कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।